म्हणणं आहे तुमचं मंदिर नाही, बाबत? मंदिर आम्ही हलवणार नाही आणि आम्हाला ह्या जागेवर मंदिर लागतं. तिथून आमच्या श्रद्धा जातात. नवरदेव येतो, लग्नाचा नवरदेव तिथं बसतो, आल्यावर तिथं बसतो, जागेवर तिथं बसतो. आम्हाला जागा कुठं जर शेजारी असली तर चालेल, पण लांब जर असलं कुठं तर ती जागा नको आम्हाला. काय नाव काय तुमचं? आम्ही जिथं मंदिर आहे तिथं जाऊन देणार, आम्ही हलवणार नाही. आणि जो आमच्या गावाचा प्रश्न आहे सगळ्या, मी जे एकटाच नाही बोलत, सगळं गाव मी बोलतो. आपले नाव? ठीक. यस. श्रीकांत सरांनी सांगितलं की आम्ही मंदिराला दुसरीकडे जागा देतोय. आमची अध्यक्षासोबत चर्चा झाली. मंदिराचे अध्यक्ष, हनुमान मंदिराचे अध्यक्ष, त्यांचं म्हणणं आहे आम्ही मंदिर हलवणार नाही. ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणीच मंदिर राहणार आहे. गावकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की गावाच्या बाहेर आम्ही मंदिर नेणार नाही. ज्यावेळेस एखाद्या गावामध्ये शुभ कार्य होतं त्यावेळेस त्या मंदिरामध्ये आमचा नवरदेव जातो, बजरंगबलीचं दर्शन घेऊन मग पुढल्या गावात जातो. तसं नवरदेव जात नाही. तर एका साईडला जर मंदिर बांधलं तर नवरदेव तिकडे घेऊन जाणार का? एखादी गावात जर एका दुःखद घटना घडली, दुःखद घटना घडल्यानंतर ह्या गावाची प्रथा आहे, बजरंगबली मंदिर समोरूनच ती अंत्ययात्रा जाणार. मात्र मंदिर जरा आतमध्ये बांधल्यानंतर ती अंत्ययात्रा आतमध्ये घेऊन जायची का? त्यामुळं आम्ही गावकऱ्यांना सगळा निर्णय घेतलेला आहे, मंदिर कुठेही हलणार नाही. त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच मंदिर राहणार आहे. त्यामुळे कुठेही तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका. ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणीच मंदिर राहणार. कमिशनर साहेबांनी पर्याय जागा तुम्ही एका साईडला देणार. मंदिर कुठं असतं? त्या ठिकाणी गावाला सुरुवात होती, एशीवर मंदिर असतं, त्या ठिकाणी मंदिर असतं. आणि जरा त्यांच्या गावात अशी परंपरा असेल, कमिशनर साहेबाच्या गावाकडं एका गावाच्या एका साईडला किंवा गावात कुठं जर मंदिर असेल, पण आमच्या हसूल गावामध्ये आमच्याकडं ज्या गावाला यश असते, यश त्या ठिकाणी मंदिर असतं. त्यामुळे आम्ही मंदिर हलवणार नाही. ज्या ठिकाणी मंदिर त्या ठिकाणी मंदिर राहणार. जर मोबदला आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे मोबदला आम्हाला मंदिराला त्यांनी द्यावं, पण जागा द्यावं. जागा द्यावं तर जागा कुठं? धर्माची जागा आहे, त्याला घटूनच जागा द्यावं. पाठीमागं त्याला घटून जागा आहे, गव्हर्नमेंटची जागा आहे. त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून द्या. बाजूलाच 50 फूट बाजूलाच त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्या. त्या ठिकाणी आम्ही मंदिर घ्यायला तयार आहे. पण तुम्ही जर म्हणशाल गावाच्या आतमध्ये घ्या, बाहेर घ्या, ते आम्हाला मान्य कधीही होणार नाही, मान्य होणार नाही. आणि काही लोकांचं म्हणणं ब्रिज, हे बघा गावकऱ्यांचं म्हणणं आहे, बघा आता इथं पहिले ऑलरेडी यांनी 50-50 फूट घेतलेलं आहे. 50 फूट घेतलं तर 50 फूटच रोड केलेलं आहे त्यांनी. दोन्ही साईडनं 25-25 फूट जागा खाली पडलेली आहे. पहिले त्या जागेवर तर तुम्ही रस्ता बनवा, ते जागेवर तुम्ही रस्ता बनवा, नंतर राहिलेली जागा घ्या, लोकांना मोबदला द्या. लोकांना जागा, हे बघ डेव्हलपमेंटला विरोध नाही, हातसूर गावकऱ्यांचा विरोध नाही, पण तुम्ही गावकऱ्यांना पहिले मोबदला द्या. तुम्ही लोकांचं घरं पाडून त्यांना बेघर कशासाठी करताय? तुमचं साध्य काय होणार आहे? तुम्हाला लोकांना दाखवायचं आहे का तर बा मी लोकांना हातसूर काठी पाडून तुम्हाला हिरो व्हायचं आहे का? लोकांना बेघर करून तुम्हाला लोकांना हिरो व्हायचं आहे का? तुम्ही लोकांना पहिले मोबदला द्या. आम्ही स्वतःहून आमचे घर पाडायला तयार आहे, पण मोबदला दिल्यानंतर आज कमिशनर आम्ही पुढे आम्हाला मेसेज आला होता की कमिशनर साहेब येणार होते. कमिशनर साहेब पुढे येणार होते, मस्जिद बघायला आले, ते कब्रस्तान बघायला आले. आम्हाला थोडीच सांगितलं होतं. आम्हाला ऑफिशियली कुठलाही निरोप नव्हता की तुम्ही जमा व्हा, तुम्हाला भेटणार म्हणून. आम्हाला कमिशनर साहेब आम्हाला भेटायला आलेही नाही. ते फक्त मस्जिद बघण्यासाठी आले होते आणि कब्रस्तान बघण्यासाठी आले होते. आमच्या गावाचे त्यांना भेटले, मस्जिदचा विषय त्यांनी मुद्दा मांडला आणि कब्रस्तानचा विषय मांडला. इकडलं कुठल्याही घराबद्दल त्यांनी शब्द काढला नाही, ना मंदिराविषयी कुठले शब्द काढले. त्यामुळे आमचा भेटायचा प्रश्न येतच नाही. का तुम्हाला असं भेदभाव करत दिसत का कमिशनर? नाही, भेदभावाचा विषय नाही. आणि युनुस पटेल साहेबांनी त्यांना बोलवलं होतं, ते त्यांना भेटायला आले होते. भेदभावाचा काही संबंध येतच नाही. ज्यावेळेस भेदभाव काय, आम्ही गावकरी हिंदू मुस्लिम सिख आहे, सगळे लोक आम्ही एकत्र आहोत. नाही, कमिशनर असा भेदभाव करतो असं दिसतं का तुम्हाला? की त्यांना व्हिजिट दिली तुम्हाला? युनुस पटेल साहेबांनी त्यांना बोललो होतं, युनुस पटेल त्यांनी बोलवलं, त्यांना भेटायला त्यांना बोलवलं, त्यांना आमंत्रित केलं, त्यांना भेटायला गेले. तुम्ही बोलवणार का मग कमिशनरला तुमच्या मंदिरासाठी? आम्ही याच्या अगोदर मीटिंग घेतली त्यांच्यासोबत. आमचं जे म्हणणं होतं आम्ही त्यांना पूर्ण आमचं म्हणणं त्यांना मांडलेलं आहे. आम्ही सांगितलेलं आहे आम्ही दुसरीकडे मंदिर नेणार नाही आणि आम्ही ज्या ठिकाणी मंदिर त्या ठिकाणी मंदिर ठेवणार. तर भेटायचा काही विषय तुम्ही ठाम आहे का? आम्ही ठाम आहे. गावकरी आम्ही सगळे ठाम आहोत. आम्हाला मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच मंदिर पाहिजे.
मी साबर पटेल, हर्सुल येथील सामान्य नागरिक. या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की रोड वाइंडिंगचा विषय या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचा विषय जेव्हापासून या ठिकाणी चालू झाला तेव्हापासून हर्सुल येथील मंदिराचा हा विषय, मंदिर, मस्जिद, दर्गा सर्व विषय या ठिकाणी घेण्यात आले. परंतु पर्टिक्युलर मंदिरासाठी मराठा समाज, मस्जिदीसाठी मुस्लिम समाज, प्रत्येक समाज ज्याचं त्याचं मंदिर आणि आस्थास्थान वाचवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न करत आहे. तर त्या दृष्टिकोनातून आमचे मराठा बांधव आहे हे अगदी अग्रेसिव्ह पद्धतीनं त्या ठिकाणी मंदिर त्या ठिकाणी न हटवण्यासाठी त्या ठिकाणी ते प्रयत्न करत आहे. तर मी या चॅनलच्या माध्यमातून सन्माननीय आयुक्त साहेबांना सांगू इच्छितो की आमचं जे मंदिर आहे या ठिकाणी गावातलं हे एक तोरण आणि मरण या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असं हे मंदिर या ठिकाणी आहे. कारण परंपरागत पद्धतीने गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणची परंपरा आहे की लग्नाची जी वरात आहे, नवरदेव त्या ठिकाणी येतो, तिथूनच ती वरातीला सुरुवात होते. किंवा गावातलं कोणी व्यक्ती या ठिकाणी जर मयत झालं तर त्याची जी मौत आहे ती मंदिराच्या समोरूनच घेतली जाते. त्या ठिकाणी ती अंत्ययात्रा जी आहे ती मंदिराच्या समोरून जात असते. असं या ठिकाणी आस्थेचा विषय या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर मी आयुक्त साहेबांना सांगू इच्छितो की त्यांनी थोडंसं भावनेचं आदर आणि भावनेची कदर करून या ठिकाणी या मंदिराच्या बाबतीत थोडा विचार करावा. प्रत्येक धर्मस्थळाच्या बाबतीत त्यांनी विचार करावा, प्रत्येक धर्मस्थळाच्या, परंतु मंदिराच्या बाबतीतही त्यांनी या ठिकाणी खास करून विचार करावा. आणि मंदिर दुसरीकडे स्थलांतर करण्यासाठी किंवा विकास काम करण्यासाठी आमचा विरोध नाही, परंतु त्यांनी मंदिरासाठी योग्य ती जागा गावकऱ्यांनी दाखवली त्या ठिकाणी त्यांनी जागा द्यावी. किंवा मोबदला तर द्यावाच त्यांनी, परंतु योग्य जागा जिथून अंत्ययात्रा जाते, स्मशानभूमीचा विचार करून स्मशानभूमी कुठे आहे, या अंत्ययात्रा कोणत्या दिशेने जाते या गोष्टीचा विचार करून मग त्यांनी मंदिराची जागा योग्य त्या ठिकाणी आम्हाला दाखवावी. संबंधित समाजाला आणि गावकऱ्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी जागेवर जाऊन त्यांनी मिटिंग घ्यावी की ही जागा तुमच्यासाठी आम्ही आरक्षित केलेली आहे असं त्यांनी जाहीररित्या डिक्लेअर करावा आणि मग मंदिराच्या बाबतीत विचार करावा असं या ठिकाणी जाहीर केलं.